नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UGC नेट GRF एक्झाम म्हणजे काय, त्याच्या संदर्भानं आपण नेट परीक्षेची पात्रता काय असते, त्याचबरोबर नेट परीक्षेचं स्वरूप काय असतं, परीक्षा माध्यम, त्याचबरोबर नेट परीक्षेसाठी कोणती महत्त्वाची पुस्तके आहेत, नेमकी ही परीक्षा पात्रता होण्यासाठी किती गुण घ्यावे लागतील, रिझल्ट सिस्टीम कशी आहे, परीक्षा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, या सर्व प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। नेट परीक्षा म्हणजे काय हे तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल। तर सर्वप्रथम आपण पाहूयात की नेमकी नेट परीक्षा म्हणजे काय असते बघा। तर नेट, जिला आपण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो किंवा राष्ट्रीय पात्रता चाचणी, आणि त्यासोबतच कनिष्ठ संशोधन फेलोशिप, ज्याला आपण GRF असं म्हणतो, ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम बघा, आता हे GRF जे आहे ही फेलोशिप आहे आणि राष्ट्रीय पात्रता चाचणी जी आहे ही एक्झाम आहे। म्हणजे नेट ही एक्झाम आहे, यामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडले तर तुम्हाला GRF मिळते। त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे ही एक संस्था आहे, जिला आपण NTA म्हणतो। ही NTA ही UGC नेट परीक्षा आयोजित करत असते। आता ही जी परीक्षा आहे, ज्या उमेदवारांना महाविद्यालयामध्ये व्याख्याते होण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आयोजित केले जाते। म्हणजे जर तुम्हाला एखाद्या महाविद्यालयामध्ये लेक्चरर व्हायचे किंवा व्याख्याता व्हायचं आहे तर तुम्ही नेट पास असणं आवश्यक आहे किंवा राज्यांची सेट परीक्षा पास होणं आवश्यक आहे। नेटचा फायदा एवढाच आहे की तुम्ही देशातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये जाऊ शकतात, अधिव्याख्याता होऊ शकतात। सेट मात्र आपापल्या राज्यातच तुम्हाला पास म्हणजे लेक्चरर होता येतं। जसं जर तुम्ही महाराष्ट्र सेट पास झाले तर तुम्हाला महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये अधिव्याख्याता होता येतं। त्यानंतर UGC वर्षातून दोनदा राष्ट्रीय चाचणी संस्थाद्वारे NTA ही परीक्षा घेते। म्हणजे वर्षातून दोनदा नेटची एक्झाम ऑर्गनाईज केल्या जाते। एकदा जून-जुलैच्या दरम्यान होते आणि एकदा डिसेंबरच्या दरम्यान ही एक्झाम होत असते। त्यासाठी परीक्षेचा अर्ज ऑनलाईन NTAच्या ntanet.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पूर्णचे पूर्ण माहिती, अर्ज भरावा लागतो, त्याचबरोबर सर्व एक्झामचं शेड्यूल। त्यामुळं ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। जे कोणी नेटची तयारी करणार आहेत किंवा इथून पुढे देणार आहेत त्यांनी सतत या वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे। त्यानंतर आता बघूयात आपण की नेमकं या परीक्षेमध्ये दोन प्रकारच्या गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं। आता नेटला लागून जो GRF शब्द आला तो आपण समजून घेऊ की GRF म्हणजे काय। GRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप। इथे तुम्हाला जर नेटमध्ये पण तुम्ही पास आहात आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त त्यांचा एक विशिष्ट क्रायटेरिया असतो गुणवत्ता यादीचा, त्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त मार्क घेऊन नेट पास झाला असाल तर तुम्हाला GRF दिले जाते। म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला शिष्यवृत्ती दिल्या जाते, जी संशोधकासाठी शिष्यवृत्तीसह प्राध्यापक होण्यास पात्र असल्याचे प्रमाणपत्र देते। म्हणजे तुम्ही प्राध्यापक होण्यालाही पात्र आहात GRF मिळाले म्हणजे, आणि तुम्हाला काही मासिक शिष्यवृत्तीसुद्धा दिल्या जाते। आता मासिक किती पैसे दिले जातात, काय त्याचा क्रायटेरियाच्या संदर्भानं आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत GRFवर, तो आपण तिथे व्हिडिओ पाहून घ्यावा। नंतर आपल्याला बघा, हे जे कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी GRFला वय काय आहे बघा। म्हणजे जर तुम्हाला GRF पण पाहिजे असेल, म्हणजे शिष्यवृत्ती पण पाहिजे असेल, तर तुम्ही 30 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये। म्हणजे तुमचं वय 30 वर्ष पाहिजे। पण जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे। म्हणजे ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 30 वर्ष आणि रिझर्व कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 5 वर्षाची सवलत आहे। म्हणजे 35 वर्षापर्यंत GRF मिळू शकतं। त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, IMP गोष्ट आहे, कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं GRFचं जे वय आहे
ते एका वर्षानं परत वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे डिसेंबर 2020च्या जाहिरातीमध्ये ते एका वर्षानं म्हणजे इथं 31 होईल, परंतु कोविडचा जसा प्रादुर्भाव कमी होईल तेव्हा हे वय परत 30च केल्या जाईल. म्हणजे हे 30 बेसिक असणार आहे. फक्त असे काही जर प्रॉब्लेम आले तर ते 1 किंवा 2 वर्षानं वयाची अट ते पण कशासाठी GRFसाठी वाढवू शकतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय बघा, फक्त प्राध्यापक होण्यास पात्र असल्याचे प्रमाणपत्र देते. म्हणजे इथं जर तुम्ही फक्त नेट पास झालात तर तुम्हाला फक्त प्राध्यापक होण्याचे प्रमाणपत्र दिले जातं, म्हणजे पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले जातं. दोन्ही प्रकारच्या गुणवत्तेसाठी गुणांच्या निकषाचा प्राधान्याने अवलंब केला जातो. त्याच्यासाठी वेगवेगळे गुणांचे निकष आहेत, ते आपण पुढे पाहून घेणार आहोत. सहाय्यक प्राध्यापकांना अर्ज करण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही. म्हणजे तुम्हाला फक्त जर प्राध्यापक पदासाठी पात्रता करून घ्यायचा असेल, म्हणजे तुम्हाला फक्त लेक्चरर व्हायचं असेल, म्हणजे फक्त तुम्हाला जर नेट क्रॅक करायचे असेल तर त्यासाठी वयोमर्यादा नाही. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला GRF मिळवायची असेल तरच वयोमर्यादा आहे. फक्त तुम्हाला पात्र व्हायचं असेल नेट एक्झामसाठी अधिव्याख्याता पदासाठी तर पात्रतेसाठी तुम्हाला कोणत्याही वयोमर्यादेची अट नाही, कोणतीही वयोमर्यादा नाही. त्यामुळं कोणीही ही एक्झाम देऊ शकतं. मात्र शैक्षणिक पात्रता मात्र ती दिलेली आहे. त्याचा आपण पुढे पाहणार आहोत की शैक्षणिक पात्रता देखील काय आहे. त्यानंतर बघा, नेमकं परीक्षेचं स्वरूप काय आहे ते आपण समजून घेऊयात. बघा, नेट परीक्षा 300 गुणांसाठी असते, बरोबर आहे, आणि 2 पेपर असतात. 300 गुणांसाठी 2 पेपर असतो. पहिला जो पेपर असतो, पेपर पहिला, त्यामध्ये 50 प्रश्न विचारतात 100 गुणांसाठी. म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो. हा सर्वांसाठी एकच आणि अनिवार्य असतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयाचे असू देत, म्हणजे जसं एखादा विद्यार्थी हिस्ट्रीचा असतो, एखादा जिओग्राफीचा किंवा एखादा सायकोलॉजीचा, या सर्वांसाठी कंपल्सरी म्हणजे हा पहिला पेपर असणार आहे. म्हणजे सेट आणि नेट म्हणजे जवळपास साम्यच आहे, बरोबर आहे. मात्र दुसरा पेपर आहे ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. 200 गुणासाठी हा पेपर असतो, बरोबर आहे. तर पदव्युत्तर पदवी विषयाच्या संदर्भाने म्हणजे दुसरा जो पेपर असणार आहे नेटचा, हा दुसरा पेपर तुम्ही ज्या विषयामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, म्हणजे दुसरा पेपर, उदाहरणार्थ तुम्ही हिस्ट्रीचे आहात, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं हिस्ट्रीमध्ये कंप्लीट झालेलं आहे, तर तुम्हाला दुसरा पेपर इतिहासाचा असेल, बरोबर आहे. किंवा तुमचं PG इंग्लिशमध्ये झालं तर तुम्हाला दुसरा पेपर इंग्लिशमध्ये असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पेपर मात्र आपण ज्या विषयात पदव्युत्तर घेतली, आता जे आपण बोललो त्या विषयाच्या संदर्भानं होईल. हा पेपर उमेदवाराने निवडलेल्या ऐच्छिक विषयाशी संबंधित असतो. तुम्ही ज्या विषयामध्ये PG केलं त्या विषयाच्या संदर्भानं दुसरा पेपर असतो. फक्त पेपर पहिला, UGC नेट पेपर पहिलाच सर्वांसाठी अनिवार्य आणि सर्वांसाठी समान असतो. त्यानंतर या परीक्षेत उत्तर चुकल्यास गुण वजा करण्याची पद्धत नाही. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टम या एक्झामला नाही. त्यामुळे तुम्ही पूर्णच्या पूर्ण पेपर म्हणजे पैकीची पैकी पेपर तुम्ही सोडवू शकता. कुठलीही म्हणजे एखादा प्रश्न सोडवण्याची तुम्हाला गरज नाही, कारण चुकीच्या प्रश्नांना इथे गुण कमी केले जात नाहीत. त्यानंतर बघा, नेट परीक्षा संगणक आधारित म्हणजे कम्प्युटर बेस टेस्ट आहे, ज्याला आपण CBT म्हणतो, म्हणजेच ऑनलाईन आहे. बघा, ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड आहे, ऑनलाईन आहे. त्यामुळे जसं महाराष्ट्र राज्याचा जर आपण संदर्भ घेतला, सेट आतापर्यंत तरी म्हणजे ही होणारी सेटसुद्धा काय ऑफलाईनच होणार आहे. मात्र नेट एक्झाम मागच्या 2 ते 3 वर्षापासून ऑनलाईन होते. हे मात्र तुम्हाला म्हणजे ऑनलाईन परीक्षेची तुम्हाला थोडासा सराव असणं गरजेचं आहे. कम्प्युटर हँडलिंग, माऊस हँडलिंग असणं तुम्हाला थोडंसं गरजेचं असणार आहे. त्यानंतर अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट नेट परीक्षेच्या संदर्भानं म्हणजे नेट परीक्षा ही 2 माध्यमामध्ये होते. म्हणजे नेट परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषेमध्ये होते. वेळोवेळी विद्यार्थी कन्फ्युजन असतात. बघा, सेट परीक्षा ही मराठी आणि इंग्लिशमध्ये असते आणि नेट परीक्षा ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये असते. म्हणजे तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचे असो, उदाहरणार्थ तुमचा सब्जेक्ट आहे समाजशास्त्र,
तुमचं PG आहे समाजशास्त्र, तर तुम्हाला हिंदीमध्येच प्रश्न विचारल्या जातील आणि इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. इथे दुसऱ्या भाषेला ऑप्शन नाही. 2च मीडियम आहेत, इंग्लिश आणि हिंदी. त्यानंतर बघा, नेट परीक्षेची पात्रता काय आहे, म्हणजे कोणकोणते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तर नेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन असं म्हणतो, पूर्ण केलेलं असावं. तुमचं कुठल्या तरी एका विषयामध्ये PG पाहिजे, ज्या विषयामध्ये तुम्ही नेटची एक्झाम देऊ शकता. त्यानंतर ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण झाले त्याच विषयाची परीक्षा देता येईल. म्हणजे तुमचं जर PG इंग्लिशमध्ये झालं तर तुम्हाला इंग्लिशचीच नेट परीक्षा देता येईल, दुसऱ्या विषयाची तुम्हाला नेट एक्झाम देता येणार नाही. त्यानंतर बघा, जर विद्यार्थी MA मराठी असेल उदाहरणासाठी, तर मराठी या विषयाचीच तो परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर पदव्युत्तर परीक्षेत दोन्ही वर्षांच्या गुणांची बेरीज ही किमान 55% असेल तर तो उमेदवार परीक्षेस पात्र ठरतो. राखीव प्रवर्गातील व अपंग उमेदवारासाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत. आता बघा, परत इथे जे उमेदवार ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना त्या PGच्या एकूण, म्हणजे दोन्ही वर्षाच्या जे काही तुमचे PGचे एकूण मार्क्स आहेत पूर्ण पदवीचे, त्या एकूण मार्क्सच्या तुम्हाला 55% पाहिजेत तरच तुम्ही नेटचा फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये जे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना 5 गुणांची सूट दिलेली आहे. म्हणजे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत ते 50% सुद्धा ते फॉर्म भरू शकतात नेटचा. ओपन कॅन्डिडेट 55% आणि रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट 50%. क्लिअर. त्यानंतर अजून एक या एक्झामचं अजून एक विशेष आहे की जे विद्यार्थी बघा पदव्युत्तर शिक्षणाच्या द्वितीय वर्गात शिकणारे सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे ही तर खरं तर सुवर्ण संधी आहे, कारण जे विद्यार्थी लास्ट इयरला आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनच्या, असे विद्यार्थीसुद्धा नेटची एक्झाम देऊ शकतात. पण जर ही परीक्षा ते पास झाले तर लगेच त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही. पदव्युत्तर परीक्षेच्या निकालाची प्रत जमा केल्याच्या नंतरच तुम्हाला नेट उत्तीर्णचे प्रमाणपत्र मिळेल. म्हणजे त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की बाबा मी PG पासआउट झालो आहे. अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेचा निकाल लागल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीच्या आत तुम्हाला पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे चुकून जर तुम्ही एखाद्या वेळेस तुमचं फेल जरी झाले पदव्युत्तर एक्झाममध्ये तरी तुम्हाला 2 वर्ष ते म्हणजे मुदत देतात. या 2 वर्षाच्या आत तुम्ही पदव्युत्तर परीक्षेचा जर निकाल आणून प्रमाणपत्र त्यांना जर सादर केलं तर 2 वर्षापर्यंत ते तुमचा निकाल देऊ शकतात. मात्र 2 वर्षाच्या नंतर जर तुम्ही ते प्रमाणपत्र दिलं, म्हणजे 2 वर्षाच्या आत जर तुम्ही परीक्षा पास नाही झाले पदव्युत्तर, तर तुमचा ते निकाल रद्द करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता नेमकी नेट परीक्षेचा पात्रता कशी आहे, म्हणजे नेमका जो रिझल्ट प्रोसेस आहे, म्हणजे कुणाचा रिझल्ट येईल, किती गुण घ्यावे लागतील, हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. आता तुम्ही जर इथं वाचलं तर आपण काय केलं आहे, हे जे नेटचा जी ॲड आहे त्याच्यामधला आपण एक इथं कटआउट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु याचा जर आपण सारांश घेतला तर तो असा आहे की गुणवत्ता यादीमध्ये येणारे पहिले 6% विद्यार्थी यांचा रिझल्ट येतो. पण अजून याला थोडंसं समजून घेऊ बघा. म्हणजे दोन्ही पेपर मिळून, असं नाही की पहिल्या पेपर आणि दुसऱ्या पेपरचे सेपरेट मार्क्स, दोन्ही पेपर मिळून जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत यांना गुणवत्ता यादीसाठी पात्र ठरण्यासाठी, गुणवत्ता यादीसाठी म्हणतो मी, 40% पाहिजेत. आणि जे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना गुणवत्ता यादीत येण्यासाठी 35% गुण हवेत. 35% गुण हवेत. पण हे 40% पडले आणि 35% पडले याचा अर्थ तुम्ही नेट क्वालिफाय नाहीत, समजून घ्या. मग याच्या पुढच्या म्हणजे 40% वाल्यांची आणि 35% वाल्यांची गुणवत्ता यादी बनवल्या जाते. नंतर सब्जेक्ट वाईज आणि कास्ट वाईज गुणवत्ता यादी लावल्या जाते. आणि मग आता जे विद्यार्थी 40% आणि 35%च्या वरचे आहेत ते सेपरेट काढले जातात, त्यांच्या गुणानुक्रम लावला जातो. आणि आता पहिले 6%, आता पहिल्या फक्त 6% विद्यार्थ्यांचाच रिझल्ट दिला जातो.
मग आता तुम्ही म्हणणार की हे 40% आणि हे 35% कशासाठी? ते याच्यासाठी, उदाहरणार्थ एखादा विषय आपण उदाहरण घेऊ की सायकॉलॉजी हा विषय आहे, बरोबर आहे. सायकॉलॉजी हा विषय, या सायकॉलॉजी या विषयामध्ये जर एकाही विद्यार्थ्याला, आपण उदाहरणासाठी पाहत आहोत, एकाही विद्यार्थ्याला जर ओपनच्या 40% पडले नाही तर ते एकही रिझल्ट देणार नाहीत. आलं लक्षामध्ये? ते एकही रिझल्ट देणार नाहीत. किंवा कॅटेगरीच्या स्टुडंटला जर 35%च्या कमी पडले तर एकही रिझल्ट ते देणार नाहीत. म्हणून किमान पात्रता आहे ही. परीक्षा मात्र तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये येऊनच पहिल्या 6%मध्येच यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, किंवा आता पुस्तकं कोणती वाचायची, तर आपण सेट आणि नेटच्या संदर्भानं पुस्तकं बघा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा, बरेचसे जे विद्यार्थी आहेत हे सेट परीक्षेचा त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आता नेट परीक्षेचा बी ते फॉर्म भरणार आहेत, या येणाऱ्या नेट परीक्षेचा. मग त्यांच्या मनामध्ये गुंतागुंत आहे, किंवा नेटचा फॉर्म भरू की सेटचा, मग नेटची म्हणजे सेटचा काय होईल, प्रॉब्लेम होईल. मग आपण काय करू, एका व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं सेट आणि नेट परीक्षेमध्ये साम्य काय आहे, भेद काय आहे, आणि सेट नेट परीक्षेची संयुक्त पद्धतीने तयारी करता येईल का, यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू. म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. माझं मत असं राहील की तुम्ही नेटचा सुद्धा फॉर्म भरा, जेणेकरून एक जरी तुम्ही परीक्षा पास असले तरी तुम्हाला अडचण येणार नाही. अधिव्याख्याता पदासाठी तुम्ही पात्र व्हाल. बघा, परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकं कोणती महत्त्वाची ते बघून घेऊया आपण. पुस्तकं बघा, पहिल्या पेपरसाठी मराठी माध्यमाचं एक बुक आहे, UGC नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक, डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं. त्यानंतर हिंदी आणि इंग्लिश मीडियमचं बुक आहे पहिल्या पेपरसाठी, KVS मदान सरांचं. आता इथं आपण पहिल्याच पेपरची बुक यामुळे दिली आहेत कारण तो सर्वांना कंपल्सरी आहे. सेकंड पेपर आता हे प्रत्येकानं आपापल्या जे PGचे टीचर आहेत, PGचे जे तुमचे लेक्चर आहेत, त्यांना विचारून तुम्ही ती बुक घेऊ शकता. किंवा वेळ मिळाल्यास आपणही तुम्हाला कशी म्हणजे सेकंड पेपरच्या संदर्भानं आपण जे तज्ज्ञ मंडळी आहेत प्रत्येक सब्जेक्टचे, त्यांच्याशी डिस्कस करून आपणही पुस्तकाची लिस्ट तुम्हाला सांगू शकतो. परंतु सुरुवातीला पहिल्या पेपरच्या संदर्भानं आपण हे बुक बघत आहोत. त्याच्यानंतर आर्यहंत पब्लिकेशनचं सुद्धा बुक पहिल्या पेपरसाठी छान आहे. त्यानंतर ट्रूमॅन्स पब्लिकेशनचंही बुक आहे. आणि परत एकदा मराठीचं बुक पण आहे, मराठी मीडियमचं नेट सेट मार्गदर्शक पेपर पाहिला, ब्रिजमोहन दायमा सरांचं. पेपर पहिल्याच्या संदर्भानं जर अजून बोलायचं झालं तर तुम्ही 5 ते 10 पेपर सोडवा, जेणेकरून तुमचा सराव होईल. आणि गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही पाहू शकता RS अग्रवाल सरांचं बुक, पर्यावरणासाठी एरक भरूचा, आणि संगणक ज्ञानासाठी तुम्ही MSCITचं बुक वापरू शकता. किंवा ज्यांचं थोडंसं कम्प्युटरचं नॉलेज आहे त्यांना दुसरं कुठलंही बुक वापरण्याची गरज नाही. जास्तीत जास्त तुम्ही इंटरनेट, विकिपीडियाच्या माध्यमातून देखील ICTचा म्हणजे कम्प्युटर नॉलेज तुम्ही प्राप्त करू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नेट, सेट किंवा पेट परीक्षा असेल, CTT असेल, TET असेल, जेवढ्या म्हणजे अधिव्याख्याता पदासाठी पात्रता परीक्षा असणाऱ्या आणि टीचरसाठी पात्रता असणाऱ्या परीक्षा यांच्या सरावासाठी देखील हा जो म्हणजे सेट नेट परीक्षेसाठी हा जे चॅनल आहे आपलं सेट नेट स्टडी, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कारण याच्यावर वेळोवेळी व्हिडिओ, त्याचबरोबर नोट्स, क्वेश्चन पेपर, त्याचबरोबर पोल क्वेश्चन्स दिलेले असतात, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामला मदत करत असतात. मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे नेट परीक्षेबद्दल असणारे सर्वच प्रश्न कवर झाले असतील. जरी काही राहिला असेल तरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेट परीक्षा आणि नेट परीक्षा यामध्ये नेमका फरक काय असतो, आणि सेट परीक्षा आणि नेट परीक्षा यांचा संयुक्त अभ्यास करता येईल का, भेद काय असतो, आणि सोबत अभ्यास केल्यानं फायदा होईल का, या विषयाच्या संदर्भानं आपण सविस्तर चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू. जेणेकरून दोन्ही परीक्षेमध्ये तुम्ही पात्र व्हाल, किंवा दोन्हीपैकी एकामध्ये जरी तुम्ही पात्र झाले तरी तुम्हाला त्याचा फायदाच होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.